रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातल्या होळकर पुलावरून पूरपरिस्थितीची पाहणी केली। तसंच खुटवड नगर परिसरात जाऊन देखील त्यांनी पूरपरिस्थिती जाणून घेतली। यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। महाजन यांनी पुराच्या ठिकाणी लोकांनी काठावर जाऊ नये, विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन केले। पूर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचं नमूद केले। पुरामुळे राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकार या संदर्भात संवेदनशील असून शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाईल असं यावेळेला गिरीश महाजन यांनी म्हटलंय। खूप मोठा पूर आपण बघितलं असेल, मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणायला हरकत नाही। एवढा मोठा पूर या ठिकाणी आलेला होता। रुद्रावतार नदीने धारण केलेला होता, गोदावरीने। खूप मोठ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। खूप मोठ्या संकटात, म्हणजे कधी नव्हते असं संकटात शेतकरी सापडलेला आहे। सगळे सर्वे आमचे चाललेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल त्या ठिकाणी लोकांना आम्ही शिफ्ट करतोय। त्यांची जेवणाची, राहण्याखाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते। 24/7 24/7 प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।